कुख्यात गुंड हाजीर सरवर शेख याच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. गुन्हेगारी विश्वातील 2 जिवलग मित्र, एक नाजूक प्रकरण आणि पैशामुळे एकमेकांचे वैरी झाले आणि हे हत्याकांड घडले. विशेष म्हणजे मारेकरी असलेल्या समीरने धर्मपरिवर्तन सुद्धा केले होते. समीर शेख पूर्वाश्रमीचा प्रमोद वेळोकार हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा. त्याची चंद्रपूर जिल्ह्यातील हाजी सरवर शेख याच्याशी 2009 मध्ये ओळख झाली. दोघे मिळून गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला. दोघे मिळून अवैध धंदे करायचे. अनेकदा ते दोघे मिळूनच तुरुंगातही गेले. तत्पूर्वी मूळचा प्रमोद वेळोकार याचे एका युवतीशी प्रेमसंबंध जुळले. तिच्याशी लग्न करण्यासाठी प्रमोद वेळोकरने धर्मपरिवर्तन सुद्धा केले. तो समीर सरवर शेख झाला. हाजीने त्याला आपल्या वडिलांचे आडनाव दिले. मध्यंतरी एका प्रकरणात दोघेही नागपूरच्या कारागृहात होते. हाजी जामिनावर सुटला आणि समीर आत राहिला. तेव्हापासूनच त्या दोघात वैरत्व निर्माण झाले. समीरला हाजीच्या एका नाजूक प्रकरणाचा सुगावा लागला. त्यामुळे तो सुडाने पेठून उठला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने हाजीकडे त्याच्या वाट्यातील पैशाची मागणी केली. हाजीने ते देण्यास टाळाटाळ केली. तडजोडीसाठी मध्यंतरी या दोघांची नागपूर येथे एक बैठक सुद्धा झाली. ती निष्फळ ठरली. त्यामुळे नाजूक प्रकरण आणि पैशाची मागणी अव्हेरल्याने समीरने हाजीला कायमचे संपविण्याचे ठरविले. दुसरीकडे हाजी आपल्यालाच मारणार अशी माहिती समीरला मिळाली. दरम्यान 11 ऑगस्टला समीर चंद्रपुरात आला. तत्पूर्वी हाजीला संपविण्याची योजना दिग्रस येथे तयार केली. त्याने दिग्रस येथून श्रीकांत अशोक कदम, प्रशांत उर्फ राजेंद्र मोटवाणी, नागपुरातून नामदेव ढगे आणि हाजीच्या नकोडा गावातून राजेश मुलकवार याला सोबत घेतले. हे सर्व चंद्रपुरातील एका लॉजमध्ये थांबले. हाजीवर हल्ला होणार असल्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली होती. पोलिसांनी मारेकऱ्यांसाठी शोध मोहीम राबविली. परंतु पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच समीर आणि त्याचे साथीदार हाजीपर्यंत पोहोचले. बिनबागेट परिसरातील शाही दरबार या हॉटेलमध्ये हाजी मित्रांसोबत जेवण करीत असताना दिनांक 12 ऑगस्ट रोजी सोमवारी दुपारी त्याच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आली. एवढेच नव्हे तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हाजीला या 5ही जणांनी चाकूने भोकसले. तिथे हाजी गतप्राण झाला. दरम्यान आधीच ठरल्याप्रमाणे हत्येनंतर या 5ही जणांनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले. त्यांच्याकडून 4 पिस्तूल व चाकू जप्त करण्यात आले. या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. हाजीचे प्रभाव क्षेत्र असलेल्या घुग्गुस परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्याच्यावर आज मंगळवारी दफनविधी करण्यात आला. त्यावेळी मोठ्या संख्येत त्याचे समर्थक उपस्थित होते. नकोडा आणि घुग्गुस येथील व्यापारी प्रतिष्ठान सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली होती. हाजीवरील हल्ल्याची बातमी पोहोचल्यानंतर शवविच्छेदन होईपर्यंत तब्बल 12 तास जिल्हा सामान्य रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. त्यांचं नाव हाजी आहे आणि आम्ही अर्धा तास नंतर आम्हाला माहिती भेटला की आरोपीच्या लोकेशन वगैरे, तरी पण ते आधी सरेंडर झालेलं आहे. पूर्ण आतापर्यंत आमच्या ताब्यातमध्ये 5 लोक आहे. 5 लोकांच्या विरुद्ध बरेच गुन्हा पण दाखल झालेला होता आणि त्यामध्ये मेन आरोपी आहे समीर शेख सरवर अलियास प्रमोद. येथे हाजी सोबत राहता होता. 2009 पासून ते सोबत राहता होता आणि ते पण बरेच गुन्ह्यामध्ये आरोपी पण होता आणि दोनोच्या विरुद्ध मोकाचा कलम पण लावलेला होता 2016 मध्ये. या क्राईम मध्ये पण ते दोघा जेलमध्ये होता. बट तरी पण मागचे 3 वर्षापासून त्यांच्या काही पर्सनल खुन्नस पण नाही आणि त्यांच्या झगडा भांडण चालू होता. आणि आज विचारपूस केलेला आहे समीर शेखला. त्यांच्या मन असं आहे की ते मला मारण्यासाठी प्रयत्न करतो, असा काही नागपूरमध्ये त्यांना माहिती भेटलेला होता.
तो त्यांच्या आधी त्यांना डिसाईड केला की त्यांना मारण्यासाठी. तो त्या अनुषंगाने आज त्यांना दिग्रस काल ते दिग्रस पासून पासून 2 लोक सोबत टोटल 3 लोक दिग्रस वरून आलेला आहे आणि एक नाकोडावरून आणि एक नागपूरवरून लोक सामील झालेले आहे आणि अजून आरोपी आहे त्यामध्ये. बट आतापर्यंत आम्ही 5 लोक नेम समीर शेख, प्रशांत राजेंद्र मलवेनी, निलेश, श्रीकांत आणि राजेश हे लोकांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही 4 वेपन अवैधरित्या जो फायरआर्म आहे त्यांना पण जप्त केलेला आहे आणि चाकू पण जप्त केलेला आहे.